Now we are going to learn lesson number 11, circle, in practice set 42. Circumference of a circle. The length of the boundary of a circle is called the circumference of a circle. वर्तुळाच्या कडेला त्या वर्तुळाचा परिघ किंवा त्या वर्तुळाचा circumference असे म्हणतात. Relation between the circumference and the diameter. The ratio of the circumference of the circle to its diameter is denoted by pi. Pi is not a rational number. The value of pi is not given. It is taken as 22/7. कोणत्याही वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाशी असणारे गुणोत्तर टिपटीपेक्षा किंचित जास्त असून जवळपास स्थिर असते. ही स्थिर संख्या पाय या ग्रीक वर्णाक्षराने दर्शविली जाते. ही संख्या परिमेय संख्या नाही. हे थोर गणितज्ञांनी सिद्ध केले आहे. व्यवहारामध्ये पायची किंमत 22/7 किंवा 3.14 अशी घेतली जाते. पायची किंमत जर दिलेली नसेल तर ती 22/7 अशी गृहीत धरतात. सर्क्युम्फेरन्स शोधण्यासाठी या ठिकाणी दोन सूत्र दिलेली आहेत. डायमीटर दिला असता आपल्याला सर्क्युम्फेरन्स इज इक्वल टू पाय डी हे सूत्र वापरायचं आहे आणि रेडियस दिली असता सर्क्युम्फेरन्स इज इक्वल टू 2πr हे सूत्र वापरता येईल. प्रॅक्टिस सेट 42 मधील क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. या टेबल मध्ये काही एक्झाम्पल दिले आहेत. पहिल्या एक्झाम्पल मध्ये रेडियस आहे 7 सेंटीमीटर, डायमीटर आणि सर्क्युम्फेरन्स आपल्याला शोधायचा आहे. रेडियस 7 सेंटीमीटर आहे. डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असतो म्हणून डायमीटर इज इक्वल टू 2r. डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस 7 सेंटीमीटर. 7 2 जा 14. या ठिकाणी आपल्याला डायमीटर मिळाला 14 सेंटीमीटर. सर्क्युम्फेरन्स शोधण्यासाठी दोन्हीपैकी कोणतंही एक सूत्र आपल्याला वापरता येईल कारण या ठिकाणी रेडियस देखील आपल्याला माहित आहे आणि डायमीटर देखील माहित आहे. या ठिकाणी आपण सूत्र घेतलं आहे सर्क्युम्फेरन्स इज इक्वल टू पाय डी. पायची व्हॅल्यू आहे 22/7 आणि डायमीटर आहे 14. 7 ने या ठिकाणी 14 ला डिवाइड करता येईल. 7 1 जा 7, 7 2 जा 14. या ठिकाणी 22 आणि 2 यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 22 2 जा 44 सेंटीमीटर. सर्क्युम्फेरन्स मिळाला 44 सेंटीमीटर. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये डायमीटर दिलेला आहे 28 सेंटीमीटर. रेडियस आणि सर्क्युम्फेरन्स शोधायचा आहे. डायमीटर 28 सेंटीमीटर. रेडियस ही डायमीटरच्या निम्मी असते म्हणून डायमीटरला आपण 2 ने डिवाइड करणार आहोत. डायमीटर आहे 28. 28 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर रेडियस मिळते 14 सेंटीमीटर. यानंतर आपल्याला सर्क्युम्फेरन्स शोधायचा आहे. सर्क्युम्फेरन्स इज इक्वल टू पाय डी. पायची व्हॅल्यू घेतली 22/7 आणि डायमीटर घेतला 28. या ठिकाणी 7 ने 28 ला डिवाइड करता येईल. 7 1 जा 7, 7 4 जा 28. 22 आणि 4 या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. 22 4 जा 88. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सर्क्युम्फेरन्स मिळालेला आहे 88 सेंटीमीटर. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये सर्क्युम्फेरन्स दिलेला आहे 616 सेंटीमीटर. आपल्याला डायमीटर आणि रेडियस शोधायचे आहे. सर्क्युम्फेरन्स दिलेला आहे म्हणून या ठिकाणी सर्क्युम्फेरन्सचा फॉर्म्युला घेतला. सर्क्युम्फेरन्स इज इक्वल टू पाय डी. सर्क्युम्फेरन्स आहे 616 सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू आहे 22/7 आणि आपल्याला डायमीटर शोधायचा आहे. 22/7 यामध्ये 7 ने डिवाइड करायचं आहे. 7 ची साइड चेंज केल्यानंतर 7 ने आपण 616 ला मल्टिप्लाय करणार आहोत. 22 इंटू डायमीटर इज इक्वल टू 616 इंटू 7. 7 ने आपण या ठिकाणी मल्टिप्लाय केलं. हे इक्वेशन मिळाल्यानंतर यामध्ये 22 ची आपण साइड चेंज करणार आहोत. 22 राईट साइडला आणल्यानंतर 22 ने आपण डिवाइड करणार आहोत. 22 ने 616 ला डिवाइड करता येतं. 22 1 जा 22 आणि 22 ने 616 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 28. 22 ने 616 ला भागल्यानंतर भागाकार येतो 28. आता आपल्याला 28 आणि 7 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे.
28 7 जा 196. या ठिकाणी डायमीटर आपल्याला मिळाला 196 सेंटीमीटर. रेडियस ही डायमीटरच्या निम्मी असते, म्हणून आपण डायमीटरला 2 ने डिवाइड करणार आहोत. डायमीटर आहे 196, त्याला 2 ने डिवाइड केल्यानंतर रेडियस मिळते 98 सेंटीमीटर. चौथ्या एक्झाम्पल मध्ये देखील सर्क्युम्फरन्स दिलेला आहे 72.6 सेंटीमीटर. या ठिकाणी देखील फॉर्म्युला घेतलेला आहे सर्क्युम्फरन्स इज इक्वल टू पाय डी. सर्क्युम्फरन्स आहे 72.6, पायची व्हॅल्यू आहे 22/7 आणि डायमीटर शोधायचा आहे. या ठिकाणी 22 ला 7 ने डिवाइड केलेला आहे. 7 ची साइड चेंज केल्यानंतर 7 ने आपण 22.6 ला मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणून पुढील स्टेप मध्ये 72.6 ला आपण 7 न मल्टिप्लाय केला आहे आणि या इक्वेशनच्या लेफ्ट साइडला 22 आणि डी या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. 22 आणि डी यांचं मल्टिप्लिकेशन आहे. 22 ची साइड चेंज केल्यानंतर 22 ने आपण डिवाइड करणार आहोत. 22 ने 72.6 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 3.3. 22 ने जर आपण 72.6 ला भागलं तर भागाकार येतो 3.3. त्यानंतर 3.3 आणि 7 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डायमीटर मिळतो 23.1 सेंटीमीटर. रेडियस ही डायमीटरच्या निम्मी असते, म्हणून डायमीटरला आपण 2 ने डिवाइड करणार आहोत. 23.1 डिवाइड बाय 2. 2 ने 23.1 ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 11.55 सेंटीमीटर. म्हणजेच या ठिकाणी रेडियस मिळाली 11.55 सेंटीमीटर. Question number 2. If the circumference of the circle is 176 centimeter, find its radius. एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? सर्क्युम्फरन्स दिलेला आहे 176 सेंटीमीटर. आपल्याला रेडियस शोधायची आहे, म्हणून फॉर्म्युला या ठिकाणी घेतलेला आहे सर्क्युम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर. या फॉर्म्युल्यामध्ये आर म्हणजेच रेडियस आहे. सर्क्युम्फरन्स आहे 176 सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू आहे 22/7 आणि आर ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. 22/7 या ठिकाणी 7 ने डिवाइड केलेला आहे. 7 ची साइड चेंज केल्यानंतर 7 ने आपण 176 ला मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणून या ठिकाणी 176 × 7 असा आलेला आहे इज इक्वल टू 2 × 22 × r. 176 × 7 याला 2 × 22 याने डिवाइड करणार आहोत. या ठिकाणी 22 ने 176 ला डिवाइड करता येतं. 22 1 जा 22, 22 8 जा 176. येथे न्यूमरेटरच्या ठिकाणी 8 आणि 7 हे डिजिट आहेत, त्यांचं मल्टिप्लिकेशन होईल 8 7 जा 56 आणि डेनोमिनेटरच्या ठिकाणी 2 आणि 1 यांचं मल्टिप्लिकेशन होईल 2. 56/2 म्हणजेच या ठिकाणी 2 ने 56 ला डिवाइड करायचं आहे. 2 ने 56 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 28 सेंटीमीटर. द रेडियस ऑफ द सर्कल इज 28 सेंटीमीटर. Question number 3. The radius of a circular garden is 56 meter. What would it cost to put a 4-round fence around this garden at a rate of 40 rupees per meter? एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? या ठिकाणी सर्क्युलर गार्डनचा सर्क्युम्फरन्स आधी शोधावा लागेल. The circumference of the circular garden is equal to 2 pi r. या ठिकाणी 2 pi r हा फॉर्म्युला घेतला आहे, कारण r म्हणजे रेडियस. या ठिकाणी रेडियस दिलेली आहे 56 मीटर. 2 × पायची व्हॅल्यू आहे 22/7 आणि रेडियस आहे 56. 7 ने 56 ला डिवाइड करता येतं. 7 1 जा 7, 7 8 जा 56. आता या ठिकाणी 2, 22 आणि 8 यांचं मल्टिप्लिकेशन होईल. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर मिळतं 352 मीटर.
म्हणजेच सर्क्युलर गार्डनचा सर्क्युम्फरन्स आहे 352 मीटर. या सर्क्युलर गार्डनचा जेवढा सर्क्युम्फरन्स आहे तेवढीच वायर 1 राउंड फेन्सिंगसाठी लागणार आहे. द लेंथ ऑफ द वायर रिक्वायर्ड फॉर 1 राउंड ऑफ फेन्सिंग इज इक्वल टू 352 मीटर. 1 राउंड फेन्सिंगसाठी लागणारी वायर ही त्या सर्क्युलर गार्डनच्या सर्क्युम्फरन्स एवढीच असणार आहे. द लेंथ ऑफ वायर रिक्वायर्ड फॉर 4 राउंड ऑफ फेन्सिंग, जर एका राउंडच्या फेन्सिंगसाठी 352 मीटर वायर लागत असेल तर 4 राउंडसाठी लागणारी वायर असणार आहे 352 इंटू 4. 352 इंटू 4 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं 1408 मीटर. वर्तुळाकार बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 1408 मीटर वायर लागणार आहे. आता आपल्याला 1408 मीटर वायरचा खर्च किती येईल ते शोधायचा आहे. 1 मीटर वायरचा खर्च आहे 40 रुपीज. तर 1408 मीटरचा खर्च किती असेल? द कॉस्ट ऑफ 1408 मीटर ऑफ वायर इज इक्वल टू रेट इंटू लेंथ ऑफ द वायर. रेट आहे 40 आणि लेंथ ऑफ द वायर आहे 1408 मीटर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 4 राउंड फेन्सिंगसाठी येणारा खर्च आपल्याला मिळणार आहे. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 56,320. द कॉस्ट इज रुपीज 56,320. बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 56,320 रुपीज इतका खर्च येणार आहे. The wheel of a bullock cart has diameter of 1.4 meter. How many rotation will the wheel complete as the cart travels 1.1 kilometer? या ठिकाणी आपल्याला सर्क्युम्फरन्स आधी शोधायचा आहे, कारण त्या व्हीलचा सर्क्युम्फरन्स म्हणजेच एका रोटेशन मध्ये पार केलेलं डिस्टन्स असेल. म्हणून आपण त्या व्हीलचं सर्क्युम्फरन्स शोधूया. सर्क्युम्फरन्स ऑफ द व्हील इज इक्वल टू पाय डी. पायची व्हॅल्यू आहे 22/7 आणि त्या व्हीलचा डायमीटर आहे 1.4 मीटर. 7 ने 1.4 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 0.2. त्यानंतर 22 आणि 0.2 यांचं मल्टिप्लिकेशन होईल. मल्टिप्लिकेशन येतं 4.4 मीटर. म्हणजेच या ठिकाणी त्या व्हीलचं सर्क्युम्फरन्स आहे 4.4 मीटर. एका रोटेशन मध्ये ते व्हील 4.4 मीटर डिस्टन्स पार करणार आहे. त्या व्हीलला एकूण 1.1 किलोमीटर डिस्टन्स पार करायचा आहे. 1.1 किलोमीटर म्हणजेच 1100 मीटर. कारण त्या व्हीलचा सर्क्युम्फरन्स आपण मीटर मध्ये शोधला आहे, म्हणून ह्या ठिकाणी त्या व्हीलला पार करायचं असलेलं डिस्टन्स हे देखील आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं. त्या बैलगाडीचं चाक एका फेरीमध्ये 4.4 मीटर अंतर पार करते. तर 1100 मीटर डिस्टन्स पार करण्यासाठी किती रोटेशन करावे लागतील? यासाठी आपल्याला 1100 ला 4.4 ने डिवाइड करावं लागेल. द नंबर ऑफ रोटेशन्स इज इक्वल टू 1100 अपॉन 4.4. या ठिकाणी डेनोमिनेटर मध्ये डेसिमल पॉइंट आहे, त्यामुळे या ठिकाणी डिवाइड करणं थोडं कठीण जाईल. म्हणून आपण डेनोमिनेटर आणि न्यूमरेटर या दोघांनाही 10 ने मल्टिप्लाय करू. 1100 ला 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं 11,000 आणि डेनोमिनेटरला 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर मिळतं 44. म्हणजेच या ठिकाणी डेसिमल पॉइंट हा निघून जातो, त्यामुळे या ठिकाणी भागाकार करणं सोपं जाणार आहे. 44 ने 11,000 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 250. 44 ने 11,000 ला जर आपण भागलं तर भागाकार येतो 250. म्हणजेच या ठिकाणी त्या बैलगाडीच्या चाकाला 250 रोटेशन करावे लागतील. त्यावेळेला 1100 मीटर इतकं डिस्टन्स पार होईल. द व्हील कंप्लीट्स 250 रोटेशन्स. मुलांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 42 आपला सोडून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिस सेट 43 आपण सोडवणार आहोत.